चलो रेकॉर्ड चालू केला. ओके, सो ह्या आपण ह्या स्लाइडवर होतो. सो थिंक बिफोर यू शेअर, इन द सेन्स बऱ्याच वेळा आपल्याला निर्णया ठिकाणून बऱ्याचशा गोष्टी येतात, तर त्या बरोबर आहेत की नाही याचा आपण उत्साहाने ते दुसऱ्याला फॉरवर्ड करतो, पण त्या बरोबर की नाही पडताळून पाहिलेलं बरं असतं. सो देअरफॉर ऑलवेज यू थिंक बिफोर यू शेअर. ठीक आहे. ओके, आता आपण ऑनलाईन कशासाठी जातो? आपण सगळेजण नाही म्हटलं तरी कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी ऑनलाईन इंटरनेट वापरतो. तर त्याची काही मी म्हणजे 4 पिलर्स मध्ये ते क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे एखादा मेडिकल ऍडवाइस घेण्यासाठी किंवा काय मेडिकलच्या बाबतीमध्ये काही इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण ऑनलाईन जातो. काही ट्रॅव्हल अरेंजमेंट करायची असेल तर त्यासाठी आपण ऑनलाईन जातो. आपले लव्ड वन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपली काय मुलं अमेरिकेला असतील किंवा परगावी असेल, चेन्नई किंवा बँगलोर दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये त्यांच्यामध्ये टच राहण्यासाठी. आणि हल्ली करोनामध्ये तर आपण शेजारच्या पण घरी जाऊ शकत नाही. तर इथं 100 मीटरवर जरी आपला कुठला नातेवाईक असतील, आता माझे आई वडील पलावाला डोंबिवलीला राहतात, तर त्यांच्याकडे लॉकडाऊनमुळे कुठे जाता येत नाही, मग आम्ही रेग्युलर व्हिडिओ कॉल करूनच एकमेकाच्या टचमध्ये राहतो. तसंच ऑनलाईन शॉपिंग किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी आपण मग इंटरनेटवर जातो. तर तेव्हा काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे रफली एक गाईडलाईन म्हणून एक सांगतो. ओके, बेसिक समजा आपल्याला हेल्थ आणि आपण हेल्थसाठी आपण बऱ्याच वेळा गुगलमध्ये जातो. आता एखादी गोष्ट आपण इंटरनेटवरून शोधल्यानंतर ती बरोबर आहे की नाही याचा डॉक्टरांच्याकडून पडताळून बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्या आता लेट्स से माझ्या पोटात उजव्या बाजूला दुखतंय. समजा मी गुगलवर टाकलं की देर इज अ पेन इन द राईट साइड ऑफ माय स्टमक ऑर ॲब्डोमन, सो व्हॉट आर द रिझन्स. सो काय बऱ्याच वेळा काय मध्ये गुगल आपल्या बऱ्याचशा गोष्टी सांगतात. म्हणजे तुझा काहीतरी लिव्हरला प्रॉब्लेम असेल, लिव्हर कॅन्सर असेल किंवा अपेंडिक्सचा इश्यू असेल, गॉल ब्लॅडरचा असेल, काय ना किडनी असेल, काय काय तर काय बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आपण घाबरून जातो. तर असलं काही घाबरून जाऊ नका, डॉक्टरांकडून पटवून पहा. प्लस सेल्फ मेडिकेशन असेल म्हणजे एखादी गोष्ट आपण स्वतःहून जर औषधं वगैरे घेत असेल तर अवॉइड करा. आता कालच आपण न्यूजमध्ये बघितलेलं असेल, काल न्यूजमध्ये सांगितलं की झिंक, व्हिटॅमिन सी, कॉपर या सगळ्यांचा समजा या सगळ्यांचा याचा कुठल्याही गोष्टीचा किंवा व्हिटॅमिन टॅबलेट्स या सगळ्यांचा समजा ओव्हरडोस झाला तर म्युकर मायकोसिस व्हायची शक्यता असते. राईट, पद्मा आहे मट अजून कॉलवर, ती पण कन्फर्म करेल. बरेच जण आपण काय काय वेळेला ओके कोणतरी सांगितलं आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी झिंकच्या टॅबलेट घ्या, आपण झिंक घेत जातो. पण त्याचा समजा जर ओव्हरडोस झाला, पोटामध्ये समजा ते जास्त असेल, आपल्या शरीरामध्ये जास्त असेल, तर कालच सांगितलं, आज न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे की समजा ह्या सगळ्यांच्या ओव्हरडोसमुळे आपल्याला बाकी काही आजार येऊ शकतात. म्हणजे एखादा म्हणजे म्युकर मायकोसिसचं कारण ओव्हरडोस ऑफ झिंक हे पण सांगितलं गेलेलं आहे. व्हिटॅमिन सीचं ओव्हरडोस हे पण म्युकर मायकोसिसचं असू शकतं. काढे बिडे आपण घेतो, पण त्याच्यामुळे काय काय वेळेला घेतलं चांगलं असतं, पण ते जर समजा अति झालं, दिवसातून एकदा घेतलं ठीक आहे, पण दिवसातून 3-3 वेळा समजा जर काढे घेत असाल तर त्याचा कदाचित आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम व्हायची शक्यता असते. तर काही एखाद्या गोष्टी इंटरनेटवरून किंवा कोणाच्या नॉन मेडिकल प्रोफेशनल हेल्थ प्रोफेशनलच्या ऍडवाइस शिवाय आपण घेतलेल्या काही गोष्टींपासून जरा दूर राहिलेलं बरं पडतं. ओके, गुगल सिम्पटमचं मी सांगितलं आपल्याला. तर हल्ली ऑनलाईन मेडिकल अपॉइंटमेंट मिळतात, तर बरेचसे असे ऍप पण आलेले आहेत. तर त्या ऍप पासून जर तुमचा एखादा नोन ऍप असेल, एखादा डॉक्टर तुम्हाला माहितीतला असेल आणि त्याची जर ऑफिशियल साईट असेल त्याच्यावरून अपॉइंटमेंट घेतलेली बरी पडेल. कारण ऍप तर भरपूर आलेले आहे, तुम्हाला वाटत आहे खूप कन्व्हिनियंट आहेत, पण काय 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 होतं, आपला सेन्सिटिव्ह डेटा म्हणजे आपला इलनेस काय आहे, आपले डॉक्टर कोण आहे, आपलं वय काय, काय सेन्सिटिव्ह डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. आणि हल्ली हा डेटा खूप महत्वाचा झालेला आहे. ते मग ते विकतात आणि त्याच्यापासून पैसे कमवतात. सो जस्ट बी केअरफुल वेन यू आर युझिंग, म्हणजे कुठल्याही मेडिकल अपॉइंटमेंटसाठी कुठला डेटा तुम्ही जर ऍप वापरत असाल तर काळजी घेतलेली बरी पडेल. तसंच एखादी रेप्युटेड हेल्थ साईट असेल तरच त्याच्या विश्वास ठेवा. कुठल्या ऐरा गबाळा कुठल्याही डिक्लेअर केलेल्या हेल्थ साईटवर जाऊ नका. तर तेवढी काळजी घेतलेली बरी पडेल. ओके, ट्रॅव्हलिंग करताना आता हे नुसतं इंटरनेट नाही, पण जनरली ट्रॅव्हल करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे इथे तुम्हाला दाखवतो. ओके, सॉरी. सो एक
ट्रॅव्हल तर सेफ व्हायला पाहिजे. एखादे म्हणजे नोन एअरलाईन घ्या किंवा नोन मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन घ्या, चांगला सेफ रोड ट्रॅव्हल केलेला तुम्ही बरं पडतं. एखादी टॅक्सी हायर करत असाल तर ती एक आपल्या नोन सोर्स करून घ्या. म्हणजे एखादा तुमचा टॅक्सीवाला ओळखीचा असेल तो घेतलेला बरा पडेल. समजा उबर किंवा ओला वगैरे बुक केली तर तो जो ड्रायव्हर असेल त्या डिटेल्स आपल्या कोणाबरोबर ते शेअर केलेले बरे पडतील. सेफ्टीच्या दृष्टीने ते एक चांगलं असतं. नंतर आता सध्या आपण सगळेजण एक्सपर्ट झालेलो आहोत. कुठेही जाताना गुगल मॅप प्रत्येकाच्या फोनमध्ये असतो. तर आपण आपलं डेस्टिनेशन ते आहे त्याचं लाईव्ह समजा ट्रॅकिंग ठेवलं कुठे कोणाबरोबरही जाताना, तर आपल्याला समजतं कुठे आपण भरकटत तर नाही चाललो, हा कुठला ड्रायव्हर जो आहे तो आपल्या चुकीच्या रूटनी कुठे घेऊन चालला नाही ना, त्याचा रिस्क आहे की नाही, ह्या गोष्टी आपल्याला नीट सांभाळून सांगता येतात. नंतर आपण कुठे जात असेल तर आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या मित्रांना किंवा कोणाला तरी असे सांगा की आम्ही बाहेर चाललेलो आहोत, या वेळेला जाणार आहोत आणि आमची पोचायची वेळ डेस्टिनेशन ही आहे. म्हणजे कुठेतरी एक ट्रॅक राहील. आपला ॲब्सेन्स आपण कुठे बाहेर चाललेलो फेसबुकवर वगैरे असं टाकू नका, चला मी 3 आठवडे बीचवर चाललेलो, मी चाललेलो युरोप टूरवर, 3 आठवडे मी घरात नाही आहे, फॅमिलीवर बाहेर आहे. आपले सगळे प्रोफाईल आहे सगळेजण वॉच करत असतात. समजा जर एखाद्याने समजा बघितलं तुम्ही 3 आठवडे घरामध्ये कोणी नाही, फॅमिली सगळ्यात युरोपला गेलेला आहात, कुठे बाहेर कुठे फिरायला गेलेला, कुठला तरी ऑल इंडिया टूरला गेला, कोकण यात्रेला गेलेला आहात, या सगळ्या गोष्टी जर समजा समजल्या तर आपलं घर फोडण्याची, त्याची चोरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आपला अब्सेन्स जो आहे तो फेसबुक किंवा असल्या कुठल्या तरी माध्यमावर जास्त ऍडव्हर्टाईज करू नका. कॉन्फिडेन्शियल ठेवा. फोटो बिटो शेअर करायचे असते तुम्ही ट्रिपहून आल्यानंतर शेअर करा, घरात आल्यानंतर शेअर करा, पण शक्यतो ज्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करता येतील त्या असे तुम्ही गोष्टी अवॉइड करा. कुठे बाहेर जाताना खाण्याची काळजी घ्या. उगाच कोणीतरी एक्झॉटिक काहीतरी खायला जाऊ नका, त्यामुळे समजा काही खराब झालं किंवा पोट बीट बिघडलं तर सगळ्या ट्रिपचा एकदम विस्का होऊन जाईल. ट्रॅव्हल करताना सुद्धा कुठल्या तरी एखाद्या स्ट्रेंजरने आपल्याला खाणं दिलं तर घ्यायचं की नाही हे विचारपूर्वक करा. कारण बऱ्याच केसेस झाल्या. इव्हन आमच्या म्हणजे माझ्या एका ओळखीच्या बाबतीमध्ये, मी जॉन्सनमध्ये असताना माझा एक कलिग एका आमच्या CNFA ला व्हिजिट करण्यासाठी मुंबईहून ट्रेननी पाटणाला चाललेला होता. तर त्याला ट्रेनमध्ये एका त्याच्या सहप्रवाशाने त्याला काहीतरी खायला दिलं. तो तिथलं काही खाल्ल्यानंतर काही वेळा तो बेशुद्ध झाला. शुद्धीवर आला तेव्हा गाडी यार्डमध्ये होती आणि त्याचं सगळं सामान, त्याच्या अंगावरचे सगळे मौल्यवान गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी लुटल्या गेलेल्या होत्या. तर त्यामुळे कुठल्याही स्ट्रेंजर कडून, समजा स्ट्रेंजर तुम्हाला चहा जरी पाजत असेल किंवा काय असेल तर विचार करा तो खरंच भरोसाचा आहे की नाही, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, तो देतो हे खायचं की नाही हे तुम्ही ठरवा. ऑफकोर्स जाताना आपलं जे काय मेडिकेशन असेल, काय मेडिकल टॅबलेट, ब्लड प्रेशरच्या टॅबलेट्स किंवा डायबेटीसच्या टॅबलेट्स, या सगळ्या बरोबर घेऊन जायचं. ह्या काही गोष्टी आपण ट्रॅव्हलिंगला जाताना, समजा जर आपल्या प्रवासाला जाताना समजा आपल्याबरोबर केल्या तर आपला प्रवास एकदम सुखकर आणि आनंदी होईल. ओके, परत पाहिला हे माहित नाही काय होतंय, स्क्रीन हे बदलत नाहीये. 2-3 ह्याच्यानी असं होतंय. ओके, शॉपिंग आणि बँकिंगसाठी सुद्धा आपण इंटरनेट वापरतो. तेव्हा तर आपल्या बऱ्याच सगळ्यांना माहितीच आहे. कुठलंही शॉपिंग करताना एखादी सिक्युअर्ड वेबसाईट आहे की नाही हे बघा. आता ती वेबसाईट सिक्युअर्ड आहे की नाही कसं बघायचं? जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला लॉग इन करतो तेव्हा त्या साईटच्या रेफरन्सच्या अगोदर HTTP असं लिहिलेलं असतं. ते HTTPS आहे की नाही हे बघा. एस इज सिक्युअर्ड. सो नुसतं HTTP असेल तर ती साईट कदाचित सिक्युअर नसेल. तो HTTPS असेल तर ती साईट सिक्युअर असेल. तर तिच्याकडे तशी साईट आहे की नाही हे बघा. एखाद्या रेप्युटेड मर्चंट कडूनच तुम्ही परचेस करा. ऑनलाईन मर्चंट म्हणजे लाईक अमेझॉन इज अ रेप्युटेड मर्चंट किंवा फ्लिपकार्ट हे रेप्युटेड आहेत. टाटा क्लिक हे रेप्युटेड आहेत. असल्या लोकांच्याकडूनच परचेस करा. उगाच कुठले तरी असं एखादं वन ऑफ ऍप असेल आणि त्याच्यामध्ये असेल ओके तुम्ही आमच्या ऍपवरून परचेस केलं तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट वगैरे मिळेल, शक्यतो त्या मोहात पडू नका. नोन ऍप असेल, समजा ते जर एखादं चांगलं असेल आणि जर भरोशाचं असेल तरच आपण त्या ऍपमधून ते वापरा. एखादी ऑफर चांगली असेल म्हणजे खूपच अट्रॅक्टिव्ह असेल तर विचार करा ती ऑफर घ्यायच्या अगोदर. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला येतं
की ओके बाय वन गेट 3 फ्री. 3 फ्री इज अ रिअली डेफिनेटली इट्स अ डेफिनेटली फ्रॉडुलस ऍडव्हर्टाइजमेंट. एवढं कोण फ्री देणार नाही. बाय वन गेट वन फ्री अशा बऱ्याच आहेत, पण बाय वन गेट 3 फ्री रिस्की असते. किंवा एखादी फ्री गिफ्टसाठी आपल्याला बऱ्याच वेळा येतात, राईट. अमेझॉन कडून तुम्हाला फ्री गिफ्ट मिळते. असल्यासाठी या डेंजरस असतं. असं कोणी कोणाला फ्री देत नसतं. उगीच अशा गोष्टी तुम्ही वर क्लिक करू नका किंवा सर्क्युलेट पण करू नका. तेवढीच एक आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे. एखादी ईमेल किंवा सोशल मीडियाकडून असं काही क्रेडिट कार्ड किंवा असल्यामध्ये कुठली तरी एखादी ईमेल आली असेल तर त्याच्यात नुसती अशी क्लिक करू नका, कारण ती कदाचित ती फिशिंग मेल म्हणजे त्याच्याकडून आपला सगळा डेटा काढला जाईल अशी असण्याची शक्यता असते. पण तेवढीच आपण काळजी घेतलेली बरी पडेल. ऑनलाईन डोनेशन म्हणजे हल्ली कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा असे आपल्याला अपील येतात की माझा नवरा कोरोनाने गेला, मला जस्ट आता तहानं बाळ आहे, त्याचं मी कसं करू, म्हणून तुम्ही मला मदत करा. असल्या मदत करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, पण असे फ्रॉड पण भरपूर होत आहेत. तर ते जेन्युइन आहे की नाही याची काळजी घ्या आपण. ठीक आहे. नंतर आपले ऑफकोर्स ऑनलाईन फायनान्शियल अकाउंट जे असतात, बँक अकाउंट किंवा आणखीन काही इन्व्हेस्टमेंट काय केले असतील, काय कशा मॉनिटर करताना त्या रेग्युलर तुम्ही मॉनिटर करत जा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बरोबर आहेत की नाही, त्या ज्या ओरिजिनल कॉस्ट दिलेली आहे त्या वाढलेली आहे की नाही, त्याचा कुठे काही कमी जास्त झालेलं आहे की नाही, आपल्याला स्क्रिप्ट ज्या आपण जे शेअर्स किंवा काय घेतलेले आहेत त्या बरोबर आहेत की नाही, असल्या गोष्टी रेग्युलर बघत जा. उगीच एकदा इन्व्हेस्टमेंट केली आणि विसरून जाऊ नका, कारण विसरून गेल्यानंतर मध्ये कोणी काय कधी काय केलं असेल काय समजणार नाही. म्हणून ऍटलिस्ट बी कॉशियस आणि एक पिरियडिसिटी ठेवा. म्हणजे महिन्यातून एकदा, महिन्यातून दोनदा, आठवड्यातून एकदा असं मी आपलं रेग्युलर बघितलेलं बरं असतं. बरेचसे असे स्कॅम होत असतात, राईट. त्यातले मी फक्त 5 प्रकारचे स्कॅम जे जनरली कॉमन आहेत ते सिलेक्ट केले. एक पर्सनल इमर्जन्सी स्कॅम, म्हणजे आता कोरोनाचं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. हा ओके, पर्सनल इमर्जन्सी क्लासिक स्कॅम म्हणजे माझ्या बाबतीत हा 2दा झालेला आहे. फेसबुकमध्ये मला फेसबुकच्या मेसेंजरवर म्हणजे पहिल्यांदा रिक्वेस्ट आली, नोन फ्रेंड करून आलेली, म्हणजे ज्याचा त्या प्रोफाईल पिक्चर वगैरे आधी सेम होता, अगदी त्याचाच होता. म्हणून मी ऍक्सेप्ट केली. ऍक्सेप्ट केल्यानंतर इमिजिएटली मला फेसबुकच्या मेसेज आला, हाय मिलिंद, हाय हाऊ आर यू वगैरे वगैरे सगळं झालं. नंतर सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला इमिजिएटली अर्जंटली 20,000 रुपये पाहिजेत, माझ्याकडे आता एटीएमचं लिमिट नाहीये, तर मला रुपया गुगल पे कर. तर आता ओळखीचा खूप जवळचा असला की आपण शक्यतो त्याप्रमाणे जातो आणि न विचार करता आपण ट्रान्सफर करायची शक्यता असते. पण माहित नाही मला काय वाटलं, म्हणून मी लगेच त्या मित्राला फोन केला. तो बोला, नाही अरे मी तर व्यवस्थित आहे, मी घरीच आहे, मला काही झालं नाही, काय नाही, मी घरीच आहे, असं काय बहुतेक माझा अकाउंट हॅक झालेलं असेल, तू काय करू नको. आणि म्हणून मी पाठवलं नाही. म्हणजे अशा गोष्टी होतात आणि हे माझ्या बाबतीत 2दा झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना कॉशियस करतो. मी माझ्या मध्ये व्हॉट्सअपवर पण टाकलं होतं, फेसबुकवर हा मेसेज टाकलेले होते. सो बी केअरफुल. पर्सनल इमर्जन्सी आपण पहिला कन्फर्म करा, काही सोर्सेस कडून खरंच आहे की नाही, आणि मदत करायची तर नक्की करा. मग दुसरं स्कॅम म्हणजे यू ओ मी मनी. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला काय काय म्हणजे फोन आलेत, असे काही काही बाबतीमध्ये झालेले आहेत, फोन आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही तू मला पैसे द्यायचे, तू नाहीतर तुझ्यावर आम्ही केस करू, नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू, असे बरेचसे असे थ्रेटनिंग मेसेजेस येतात आणि आपण काय काय वेळेला घाबरून, आणि ते अमाऊंट ना ते एकदम कमी सांगतात, म्हणजे 5,000, 1,000, 10,000 असे छोटेसे अमाऊंट सांगतात. आपण म्हणा ठीक आहे, त्रास नको म्हणून आपण ट्रान्सफर करतो. पण जस्ट बी केअरफुल, खरंच दिलेले आहेत की नाही, घाबरून जाऊ नका. तो फोनवरून बोलतोय, तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही. ऑनलाईन डेटिंग स्कॅम, आता दत्तानी ओळख करून देणार माझी तर सांगितलीच की रसिक, चोखंदळ हो, नंतर असे बरेचसे सांगितले. तसे आपले बरेचसे काय काय मित्र अजून हिरवे देटवाले आहेत. तर ऑनलाईन असे डेटिंग स्कॅम भरपूर होतात. हनी ट्रॅप असू शकतो आणि पैसे काढायची शक्यता असते. मी वापरू नका असं सांगणार नाही, पण कॉशियसली राहा. असे काही डेटिंग ऍप्स आहेत, बट काळजीपूर्वक तिथे त्या दुसरं लास्ट म्हणजे इन्फेक्टेड कॉम्प्युटर स्कॅम म्हणजे काय असतं, एखादा व्हायरस आपल्या कॉम्प्युटरमध्ये सोडला जातो आणि तो समजा जर अनलॉक करायचा असेल, तुमचा डेटा सगळा लॉक होऊन जातो. समजा तो अनलॉक करायचा असेल तर यू हॅव टू पे समथिंग टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. मग ते तुम्हाला कोड देतील आणि तो कोड टाकून अनलॉक करायचा असतो. अशा सगळ्या गोष्टी होतात.
तर अशा गोष्टी झाल्या तर लगेच सायबर पोलिसांना कंप्लेंट करा आणि सांगा असं असं झालं, पैसे पण देऊ नका. लास्ट जो स्कॅम सांगितला म्हणजे इन्कम टॅक्स, मेडिक्लेम किंवा प्रॉव्हिडंट फंड यांचा स्कॅम. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा अशी सपोज टू बी इन्कम टॅक्स कडून मेल आले किंवा इन्शुरन्स कंपनीकडून मेल आलेली आहे, प्रॉव्हिडंट फंड मेल आले की तुमचा एवढा क्लेम अप्रूव्ह झालेला आहे, तर कृपया आपण खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले डिटेल्स भरा. असली जनरली येत नाही. आपला खरंच असा काही क्लेम ड्यू आहे की नाही हे सगळं बघा. असेल तर मग हरकत नाही, आणि ती जर मेल ऑथेंटिकेट असेल तर करायला हरकत नाही. पण बऱ्याच 99% ही मेल स्प्युरियस असते, त्याच्यामध्ये रिस्क असते. त्यामुळे दिलेल्या लिंकवर शक्यतो क्लिक करू नका. हे असल्या स्कॅम होत असतात. मी खाली उजव्या बाजूला खाली काही इंडियातले 10 पॉप्युलर स्कॅम दिलेले आहेत. OLX आणि बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलंच असेल. तसेच पेटीएमच्या बाबतीमध्ये तुमचं KYC अपडेट करा वगैरे असे स्कॅम सगळ्यांनाच ईमेल मेसेजेस येतात. सो असल्या स्कॅम पासून जरा दूर राहा आणि काळजी घ्या. परत हँग झालं. आय डोंट नो काय होतंय ते. सो जस्ट गिव्ह मी अ मिनिट अगेन. ओके. सो सायबर सेफ्टीच्या बाबतीमध्ये या बऱ्याचशा मी टिप्स लिस्ट डाऊन केलेल्या आहेत, काय काय करायला पाहिजे. डू नॉट विजिट द डार्क वेब. म्हणजे आपण जे नॉर्मल ब्राउझर किंवा वेब वापरतो त्याच्यामध्ये हे आपलं नॉर्मल असतं, त्याच्यामध्ये काही गोष्टी व्हायची शक्यता कमी असते. पण त्याच्या पलीकडे एक डार्क वेब म्हणून आहे, ज्याच्यामध्ये इलिगल ऍक्टिव्हिटी भरपूर चालतात, लाईक ड्रग्सच्या गोष्टी किंवा वेपन डिलिंग, स्मगलिंग, या सगळ्या अशा गोष्टी, युरेनियम वगैरे सगळ्या ज्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी त्या डार्क वेब मध्ये होतात. जरी तुम्हाला ऍक्सेस आहे तर कृपया जाऊ नका, त्यामुळे आपली सगळी लॉस व्हायची शक्यता जास्त असते. तुमचा प्रोफाईल मी मागे सांगितल्याप्रमाणे आपला प्रोफाईल बरेच जण बघत असतात. सो जस्ट बी केअरफुल वेल यू आर मेंटेनिंग युअर प्रोफाईल. एखादा डेडली गेम असतो, म्हणजे मध्ये कुठले ते ब्ल्यू व्हेल सारखा गेम आलेला होता. तसंच तो पोकेमॉन का आय थिंक डोरेमॉन आय डोंट नो, डोरेमॉन पोकेमॉन का पिकाचू असं कुठं तरी आणखीन एक गेम आलेला होता. ब्ल्यू व्हेलनी तर बऱ्याच मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं होतं. तसा पबजी नावाचा गेम पण चालू आहे. या सगळ्या गेम डेडली गेम्स आहेत. सो यू जस्ट हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेन इफ यू आर गोइंग टू प्ले एनी गेम ऑनलाईन. ओके. ते भरपूर ऍडिक्टिव्ह पण असतात, तर काळजी घेतलेली बरी पडेल. समजा आपल्या बाबतीमध्ये समजा जर फ्रॉड झाला तर आपण सायबर पोलिसांना नक्कीच ते कंप्लेंट जॉईन करा. म्हणजे मी माझ्या केसमध्ये सांगितलं तेव्हा फेसबुकचं जेव्हा असं इश्यू झाला तेव्हा मी तर पोलिसांना सगळे स्क्रीनशॉट वगैरे सगळे शेअर केलेले होते. त्याचा पुढे काय झालं मला समजलं नाही, पण मी माझ्याकडून काम केलेलं होतं, तर ते गोष्टी ते बघते पोलिसांची ते काळजी घेतातच. आपल्या पीसी मध्ये एखादं सिक्युरिटी सॉफ्टवेअर म्हणजे लाईक मॅकॅफी किंवा क्विक हिल असं सॉफ्टवेअर ठेवलेलं असेल तर व्हायरसचा जो अटॅक होतो त्याच्यापासून आपल्याला बचाव व्हायची शक्यता जास्त असते. एखादं सॉफ्टवेअर आपल्याला फ्री मिळत असेल तर इन्स्टॉल करायचं, फ्री आहे म्हणून इन्स्टॉल करायचं असं नाही. आपल्याला खरंच ते सॉफ्टवेअर एखादं युजफुल आहे की नाही, एखादं ऍप आपल्याला युजफुल आहे की नाही हे बघून मगच ते करा. एखादी अटॅचमेंट समजा जर सस्पिशियस असेल, म्हणजे अननोन सोर्स कडून आलेली कुठलीही ईमेल तुम्ही जरा पण उघडू नका. त्याच्यावर अटॅचमेंट असेल, लिंक असेल तर डेफिनेटली क्लिक करू नका, कारण दॅट विल लीड टू हॅकिंग. म्हणजे सगळा पर्सनल डेटा सगळा चोरी होईल, तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे जातील, तुम्हाला काय समजणार पण अशा गोष्टी होऊ शकतात. सो जस्ट हॅव टू बी व्हेरी केअरफुल. मी ह्यात तुम्हाला घाबरून सोडायचा उद्देश नाहीये, फक्त कॉशियस करायचा उद्देश आहे. तर अशा असल्या गोष्टी होऊ शकतात. इंटरनेट हे खूप चांगलं आहे, म्हणजे त्याच्या भरपूर माहिती मिळू शकते, त्याचा चांगला उपयोग पण होतात. पण ऍट द सेम टाइम बरेच लोक ते वाईट गोष्टींसाठी वापरतात. त्याच्यापासून कसं सुरक्षित राहता येईल याची फक्त काळजी घ्या बस. म्हणजे दत्ताने सांगितल्याप्रमाणे आरबीआय कहता है जानकार बनिये, सतर्क रहिये. हे ह्या बाबतीत सुद्धा नुसते इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत नाही, पण ह्या बाबतीत सुद्धा लागू आहे. ओके. एखादं काही म्हणजे फ्रॉड बीड काय होतं की नाही यासाठी सगळ्या लिंक वगैरे सगळ्या तुम्हाला सांगितल्या, त्या पण जरा काळजी घेतलेली बरी पडेल. सध्या काय झालेलं आहे आपल्या देशामध्ये, आता कोरोनामुळे बरीचशी अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे, बरेच जणांच्या बिझनेस बंद आहेत, पॉवर्टी गरिबी तर वाढतच आहे. त्यामुळे हे इन्क्रीज असे फ्रॉड्स होत चाललेले आहेत.
आता माहित नाही आपण काही जणांनी नेटफ्लिक्सवर जमतारा नावाची सिरियल बघितली असेल. त्याच्यामध्ये दाखवलंय झारखंड मधलं एक छोटस विलेज, त्यामधले काही अनएम्प्लॉइड तरुण लोक असे फोन बिन करून क्रेडिट कार्डचे स्कॅम्स केलेले आहेत, मोठमोठे स्कॅम झालेले आहेत. सो जस्ट हॅव टू बी केअरफुल. सो काळजी घेतलेली बरी पडते. तुमचं सोशल मीडिया अकाउंट मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट सेटिंग बघा, त्याप्रमाणे सगळं प्रायव्हेट ठेवलेलं बरं पडेल. आपले काही पर्सनल डिटेल्स असेल ते पब्लिक डोमेन मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप याच्यासाठी जास्त शक्यतो पब्लिश करू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, फॉर एक्झाम्पल आता इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये बघा, इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण रिटर्न फाईल केलं की आपल्याला एक सर्टिफिकेट येतं. त्या सर्टिफिकेटमध्ये आपण म्हणजे आपलं कौतुक केलेलं असतं आणि ते कौतुक आपल्या जगाला दाखवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा त्या व्हॉट्सअपवर शेअर करतो, फेसबुकवर टाकतो, ईमेलवर पाठवतो. पण एक लक्षात ठेवा, त्या सर्टिफिकेटवर आपला पॅन नंबर फुल लिहिलेला असतो आणि पॅन हा अतिशय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. ते वापरून लोक कुठे कुठे तुमची जन्मतारीख पण त्याच्यावर असते, नंतर पॅन नंबर पण असतो. त्यामुळे आपलं सेन्सिटिव्ह पर्टिक्युलर बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याच्यावरून काढून घेऊ शकतात. म्हणून काळजी घ्या, कुठलीही गोष्ट पर्सनल करताना ती सेन्सिटिव्ह आहे की नाही, लाईक आधार कार्ड नंबर, पॅन नंबर, आपली जन्मतारीख किंवा काही काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात. त्या गोष्टी पब्लिश करायच्या की नाही शक्यतो अवॉइड करा, पण विचार करून करा काय करायचं असेल ते. पासवर्डच्या मध्ये आपण मगाशी बोललो, स्ट्रॉंग आणि सिक्रेट ठेवलेला बरं असतं. आपला इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे आता मॉलमध्ये आपण फिरतोय, मॉलमध्ये गेल्यानंतर समजा एखादा कोणतरी स्ट्रेंजर आला आणि सांगितलं, अरे माझं बॅटरीचा चार्ज गेलाय, कॅन आय यूज युअर मोबाईल फोन, आणि आपण त्याला मदत करणं या चांगल्या उद्देशाने देतो, पण त्याला दिल्यानंतर तो सगळा आपला डेटा हायजॅक करू शकतो, हाईक करू शकतो, काही करू शकतो. त्यामुळे देताना काळजी घ्या फक्त, हेच माझं म्हणणं आहे. ओके, सो इन शॉर्ट, आता एक दोन स्लाइड आहेत फक्त, संपत आला. इन शॉर्ट आपण सगळेजण स्मार्ट बनूया. स्मार्ट म्हणजे सगळेजण आपण कुठेही आपलं प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जेव्हा काय असेल ते कोणाला द्यायचं नाही, म्हणजे आपण त्यामुळे सेफ राहू शकतो. कोणाला ऑनलाईन जर भेटत असेल, फेसबुकमध्ये एखादा चांगला फोटो दिसला म्हणून फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करायची की नाही हे विचार करा, कारण फोटो हे डिसेप्टिव्ह असतात, कोणाचाही फोटो मॉफ करून लावलेला असतो. त्यामुळे असं कोणाला भेटायचं असेल, कोणाची ओळख वाढवायची असेल त्याची काळजी घ्या. कुठली एखादी अनअटॅचमेंट, हे जस्ट कन्क्लुजन आहे, कुठली अटॅचमेंट मेलमध्ये असेल ती उघडायची की नाही याची काळजी घ्या. एक सोर्स कुठलं इन्फॉर्मेशन आहे ते रिलायबल आहे की नाही, विश्वासातलं आहे की नाही हे बघा. आपण कुठे जातो, काय करतो, कसं काय करतो याची कोणातरी सांगा, विश्वासातल्या माणसाला सांगा, कोणातरी समजून, असं म्हणून आता आपण हे स्मार्ट बनूया. सो दिस इज जस्ट अ कन्क्लुजन. आणि ही एक आपल्याला व्हॉट्सअपवर आपण सगळ्यांनी बघितली असेल, एक मस्त चांगला स्नॅपशॉट आहे, काय काय गोष्टी करायला पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी हे तुम्हाला शेअर करेन तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं, भरपूर काय काय आहे. तर ह्या गोष्टी मला आपल्याला सांगायच्या होत्या. पेशन्स बद्दल तुमचा अतिशय आभारी आहे. काही क्वेश्चन असतील तर मी शक्य असेल तर आन्सर करायचा प्रयत्न करीन, नाहीतर मी आपल्याला फोन करून नक्कीच त्याच्यानंतर सांगेन. ओके, थँक्यू. आता आपण स्वतःला अनम्यूट करतात, काय प्रश्न असेल तर विचारू शकता. धन्यवाद मिलिंद, चांगली इन्फॉर्मेशन दिलीस. किंवा एकमेकाशी गप्पा मारू शकता. मिलिंद धन्यवाद. थँक्यू. मिलिंद, थोडासा एक फॉर्मॅलिटी पार्ट विद्याधरने केलेलाच आहे. तुझे आभार मानले त्याप्रमाणे आपल्या सगळ्या ग्रुपचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी इक्वली फुल कॉन्सन्ट्रेशन हा प्रोग्राम एन्जॉय केला. आपण आता परत पुढच्या महिन्याच्या 4थ्या गुरुवारी भेटूच. मिलिंद आणि श्याम तुम्हाला कळवतीलच. पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी अजयने अपडेट केलेला आहे. अजय चौबळ क्यू दॅट इज लाईन कतार किस लिए, क्यू या विषयावर त्याचे विचार मांडणार आहे. डिटेल्स मी पाठवीनच, पण जस्ट शेवटच्या सुरेंद्रच्या इथून आवाज येतोय का? सॉरी, हा अरविंद तुला काय विचारायचं, हा तुझा वरती आहे. एक सजेशन अशी डोक्यात आली की तुझे जे पहिले 2-3 स्लाइड होत्या
ज्या सेफ्टी बद्दलच्या आहेत, बोल बोल. सेफ्टी आणि हेल्थ बद्दलच्या आहेत, त्या प्रत्येक बुलेटेड पॉइंटच्या समोर आपण जर का स्वतःला रेटिंग केलं की मी कितपत त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली आहे, तर हा सेल्फ चेक होऊ शकेल सगळ्यांना की वेदर आय एम सेफ अँड हेल्दी, हेल्थ कॉन्शियस. परफेक्ट जयंत, अरविंदा, थँक्यू सो मच. मी हे सर्क्युलेट करीनच, तेव्हा प्रत्येकाने आपला सेल्फ चेक करा. अरविंदाने 1 to 5च्या स्केलवरती आपला स्वतःचा सेल्फ चेकअप करायचा की मी हे करतो का आणि कितपत करतोय. परफेक्ट गुड आयडिया. मी सजेशन देईन मिलिंद की त्याला तू रँक हे पण ठेव, वेटेज पण ठेव, आउट ऑफ 5, आउट ऑफ 10. नाही हे सेल्फ चेकिंग करा. सेल्फ रेटिंग. That will be important. सेल्फ रेटिंग. Okay. Good suggestion, Arvinda. Good suggestion. बोल शुभांगी. काही नाही, मला एकदम आठवण झाली. मी वॅक्सिन घेतल्यावरच माझं सर्टिफिकेट व्हॉट्सअपवर टाकलं होतं आणि तेव्हा तुम्हाला आठवणीने सांगितलं होतं शुभांगी त्याच्यावर आपला आधार नंबर का पॅन नंबर माझा होता, तर तू ते हे करू नको जास्त. तर मला क्षणात पटलं आणि मी काळजी घेतली आणि लगेच ते डिलीट केलं आणि पुढे पण फॉरवर्ड वगैरे केलं नाही. तर मिलिंद आपल्याला नेहमीच चांगल्या टिप्स देतो, तर त्या फॉलो पण करायला पाहिजेत, हेही आपलं कर्तव्य आहे. राईट. थँक्यू शुभांगी. मिलिंद, आणखीन मला एक सजेस्ट करायचं आहे. बोल ना. हल्ली बहुतेक मेल येते की तुम्हाला 10,000 पाऊंड लागले, $500 लागले वगैरे वगैरे. तर बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्यायची, देर इज नथिंग फ्री इन दिस वर्ल्ड. कारण देत नाही. मला माझ्या 2-3 नातेवाईकांना हा प्रश्न आला होता की अरे असं आहे, मी त्याला 30,000 पाठवले, पुढे काहीच त्याचा फोन नाहीये. म्हटलं बेस्ट वे फॉरगेट इट आणि पुढे शहाणा बन. तर हे एक सजेस्ट करायचं सजेशन आहे की कुठेही अशी काही मेल आली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नका. आणि मग RBI कडे पाठवलं, अरे दत्ता कुलकर्णी आहे, आता मी रिटायर झालो आणि जरी असतो तरी मी काही करू शकलो नसतो. आणि हे सगळं एक डिफरंट मोड ऑफ आहे, मोडस ऑपरेटन्सी ही आहे. दत्ता याला नायजेरियन फ्रॉड म्हणतात. म्हणजे पोलिसांनी त्याला एक नाव दिलेलं आहे, त्याला नायजेरियन फ्रॉड म्हणतात. आता त्याच्यामध्ये दुसरं एक आणखीन हे म्हणजे तुमचा कुठून तरी फॉरेनचं पार्सल आलेलं आहे आणि कस्टमला तुमच्या आपल्याला काय हे असतं की आपण आता या सिनियर सिटीजन झालेलो आहोत, तर बऱ्याच जणांची मुलं फॉरेनला असतात. बऱ्याच वेळा आपण बोलत असतो, लोकांना सांगत असतो, अभिमानास्पद गोष्ट आहे, अभिमानाने सांगत असतो की माझा मुलगा कॅलिफोर्नियाला आहे, माझा मुलगा सॅन फ्रान्सिस्कोला आहे, माझा मुलगा सॅन होसेला आहे. आणि मग ते कुठेतरी कोणीतरी ऐकतं आणि त्याच्यामुळे मग घरी येऊन सांगतात तुम्ही एकटे असताना किंवा तुमची मिसेस एकटे असताना की तुमच्या मुलांनी पार्सल पाठवलंय, ते कस्टममध्ये अडकलंय आणि ते क्लिअर करायला 10,000 रुपये आत्ताच्या आत्ता भरायला पाहिजे. हा एक सायबर स्कॅम आहे. ते पर्टिक्युलरली ज्यांची मुलं फॉरेनला आहेत त्यांनी ह्या बाबतीत जरा थोडंसं सावध राहावं, असं एक माझं म्हणणं आहे. माझं एक सजेशन आहे. बोल श्याम. चेकअप फ्री, मेडिकल चेकअप फ्री असतं. खरं सांगतो, कुणी जाऊ नये. ट्राय करू, तुम्ही डोंट वरी. आपण मेडिकल होल बॉडी मेडिकल चेकअप फ्री हा जो काही प्रकार आहे, हा मोस्ट डेंजरस प्रकार आहे. कधी कोणी त्या गोष्टीसाठी जाऊ नका. अनलेस अनटिल, जसं आपण आता कोरोना म्हणतो, तुम्हाला सिम्पटम्स दिसल्याशिवाय तुम्ही टेस्ट करू नका. जर सिमिलरली तुम्हाला जर का काही त्रास होत असेल तरच हे मेडिकल चेकअप करा. फ्री मेडिकल चेकअप साठी अजिबात जाऊ नका. दिस इज माय सिन्सिअर. एकदम बरोबर. फ्री मेडिकल वाले काय करतात, चेकअप फ्री करतात, आपल्या गळ्यात एक औषधं मारत जातात. तुम्हाला हे बघा, तुमचं कॅल्शियम इतकं वाढलंय, ते इतकं वाढलंय, असं थोडंसं काय वाढून मार्जिन. डायबिटीसची लिमिट पण वाढवलेली आहे सध्याच्या ह्याच्यात, जी आधीची कमी होती ती. अशोक तुला काय बोलायचं आहे का? अशोक काय हात करत होता? मला म्हणजे म्हणणार होतं ते ट्रॅव्हल सेफ्टी मध्ये तू जे सांगितलंस की कुठे जातोय हे सगळ्यांना म्हणजे डिक्लेअर करत जा, कोणा मित्राला म्हणा किंवा नातेवाईकांना म्हणा. त्याच्यावर मला एक हे आठवला किस्सा. शन्ना नवरे माझ्या घरी जेव्हा आले होते एकदा, तेव्हा ते म्हणले होते
कुठेही जाताना मी घरी सांगून जातो कुठे जातोय ते. इकडनं दुसरीकडे जाताना मी सांगतो मला आता मी इकडे जातोय, असं प्रत्येक वेळेस सांगून गेलं की न सांगता जाणाऱ्या ठिकाणांकडे आता जायची हे होत नाही, धारिष्ट होत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. करेक्ट करेक्ट आपल्या लहानपणी श्रीकांत सिनकर नावाच्या लेखकांच्या पोलीस चातुर्य कथा म्हणून पुस्तकं होती. त्या मुंबई पोलिसांनी उलगडलेल्या ऍक्च्युअल कथा त्यांनी हे केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये हे इन्फॉर्मेशन गॅदरिंग कुठून होऊ शकतं, तुमची भांडीवाली बाई असते, पेपरवाला असतो, त्याला सांगता तुम्ही पेपर टाकू नका, दूध टाकू नका, या इन्फॉर्मेशन शेअर होतात. तेव्हा या इन्फॉर्मेशन शक्यतो अवॉइड करायचे. करेक्ट. आणि बरेचसे इव्हन फोटोकॉपी करायला आपण जातो ना, तिकडे पण त्यांचा पण बराचसा ते जो फोटोकॉपी आपण काढतो तर त्यांच्या हार्ड ड्राईव्हवर आपल्या ज्याची काढतो त्याची पण रेकॉर्ड राहतो. ते काय जण ते विकतात. असे पण स्कॅम झालेले आहेत बरेचसे. म्हणजे फोटोकॉपी मग काढताना काही सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहेत ते त्या फोटोकॉपीने विकलेले आहेत. सो जस्ट हॅव टू बी केअरफुल. म्हणजे एखादा हार्ड ड्राईव्ह तुमची पेन ड्राईव्ह देऊन समजा एखादा सांगितलं हे मला प्रिंट करून घे, पण तो त्याने केल्यानंतर त्याने ती तुमची जी डॉक्युमेंट आहे ते बंद केलं की नाही, कॅन्सल केलं की नाही, नक्की बघत जा, नाहीतर मग ते कधीच मिसयूज व्हायची शक्यता असते. हॅलो अंजली बोल. हा, आपण तू जे म्हणला की नाही की आपलं सेल्फ चेकिंग करतो आपण, करायला पाहिजे, तर ते खरोखर ते तसं आवश्यक आहे. आणि कमीत कमी वर्षातून एकदा तरी नक्की करावं. म्हणजे फॉलो ठेवायचा. परत आपण पुढल्या वर्षी लगेच आपण गेल्या वर्षी या महिन्यात केलं होतं, आता आपण एकदा परत चेक करून घेऊ. किंवा आपण डायबेटीसचं कसं 3-4 महिन्यांनी एकदा शुगर चेकिंग, हे ते बरोबर आहे. वर्षातून कमीत कमी एकदा तरी सगळ्यांनी आपली हेल्थ आता चेक करायलाच पाहिजे. डायबिटीज ब्लड प्रेशर साठी आहे ना, तुम्ही घरात मशीन ठेवा आणि मेक द चार्ज. विद्याधर अंजली सांगितलं ते बरोबर, ते पण बरोबर आहे. म्हणजे घरामध्ये ठेवून तुम्ही पिरियडिसिटी तुमची वाढू शकते, पण वर्षात एकदा तुमच्या जे रिडिंग जे आहे ते डॉक्टर बरोबर शेअर करून त्याच्याकडून बरोबर आहे की नाही हे एकदा चेक, म्हणजे त्याचा ऍडवाइस घ्या. हाफ इयरली चेकिंग इज मस्ट. घरातून बाहेर पडताना आयडी बरोबर असणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आता या वयामध्ये कधी विस्मृती होऊ शकते किंवा कधी काही होऊ शकतं सांगता येत नाही. अशा केसेस आमच्या नातेवाईकात झालेल्या आहेत की तुम्हाला मी 70 वर्ष झाले मी ठाण्यात राहतो, मला घर माहिती आहे, मला कशाला पाहिजे ऍड्रेस ठेवायला. आणि हा मनुष्य इथून आमच्या सोसायटीतनं डीमार्ट याचं वाघबेच्या पुढचं जे आहे तिथपर्यंत चालत गेला आणि तिथून पोलिसांनी आम्हाला फोन करून सांगितलं की हे गृहस्थ विसरलेत कुठे राहतात ते. त्यांनी फक्त विश्वजित म्हटल्यानंतर फॉर्च्युनेटली त्या इन्स्पेक्टरला माहिती होतं विश्वजित सोसायटी कुठे होती, म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केला. एक माझ्या काकाच्या बाबतीत झालेली गोष्ट आहे. पण फॉर्च्युनेटली म्हणजे लिटरली सकाळी 11 वाजता बाहेर पडलेला, संध्याकाळी 6 वाजता मला काका भेटला. म्हणजे ह्याने की दुसरी केस अशी होती की एक गृहस्थ पुण्याला आपल्या मुलीकडे गेले होते आणि ते पोलीस स्टेशनला पोहोचले. मी मुलीकडे आलो होतो, गल्लीतनं बाहेर पडलो, पण मला परत रस्ता माहित पडत नाहीये आणि मुलीचं नाव फक्त माहिती आहे, तिचं सासरचं नाव बाकी काही माहित नाहीये. गोंधळ झालेला आहे. या अशा कंडिशन्स होऊ नयेत म्हणून एक आपल्या आयडी कार्ड काही पण असेल ते खिशात ठेवणं सहज शक्य आहे. बरोबर आहे. आजकाल ना अल्झायमर आणि डिमेन्शिया वगैरे सारखे पण रोग खूप होतात, तर त्याच्यासाठी पण आपला मेंदू अलर्ट ठेवणं आणि काही गोष्टी करणं गरजेचं असतं. त्यासाठी मला आठवण आली म्हणून मी त्यासाठी चांगल्या गोष्टीचा व्यासंग ठेवणं. आणि सिंपल काही टेक्निक्स आहेत. कोडी सोडवा, शब्द कोड सोडवा वगैरे, हा सुद्धा एक सिंपल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पत्ते खेळा किंवा 1 ते 100 आकडे उलटे म्हणा किंवा असं काहीतरी करायचं वगैरे, असं काही सोप्या गोष्टी. कीप युअर माइंड बिझी इन समथिंग. मुकुंदा म्हणजे ना सगळ्यांनी ना ओपन अप राहा, गप्पा मारा, हे खरं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण असं भेटतोय ना, तर ह्याला खरंच सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद देणं हे अगदी गरजेचं आहे.
आज सुद्धा मी माझंही ऑफिस होतं पण मी शक्य तेवढं माझं लवकर कामं आटपून माझा वेळ काढलाय. म्हणजे मी साईडला घेते हळूहळू फोन, पण हे भेटणं पण मला तितकंच प्रेशियस वाटतं. सगळ्यांनी सगळ्यांनी प्रार्थना करा. मुकुंदाला बोलायचंय. हा एक मिनिट हॅलो. मुकुंद बोल. हा सध्या माझं हे झालंय की बोलता बोलता मी असं मध्येच विसरतोय की आपण काय बोलतोय, कोणाशी बोलतोय, असं माझं हल्ली व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मी बाहेर जाताना माझ्या खिशात एक कायम चिठ्ठी असते, नाव, पत्ता, फोन नंबर आणि 3 इमर्जन्सी नंबर्स, ते कायम माझ्या खिशात असतात. गुड गुड. आता लेस दॅन अ मिनिट राहिलेला आहे, तो आपोआप आता कट होईल. तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि अजय, पुढच्या शेवटच्या गुरुवारी तू क्यू वर बोलणार आहेस. शुअर. सर्वांनी उत्सुकता आहे अजय कडून क्यू आहे ऐकायला पाहिजे. बोल. हा, मी गणेश फाटक बोलतोय, पहिल्यांदा जॉईन होतोय तुम्हाला. थँक्यू गणेश. लवकर बोल गणेश. बरेच आलात, खूप बरं वाटलं. म्हणजे त्यामुळे सगळेजण दिसतात. आपण आता सर्वांनी प्रार्थना करा आपलं संमेलन लवकर होईल याच्यात. करेक्ट. गणेश